शुभ सकाळ सगळ्याला. हे पहा, रात्री आमच्या चुलत सासूची चोरी झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती राडा करून ठेवले त्यांनी. त्यांचे सगळे म्हणजे लॉक लाईल होते त्यांनी, त्या दुसऱ्या रूममध्ये झोपेला होत्या, लॉक लाईल होता, लॉक तोडून त्यांनी चोरी केलेली आहे. हे बघा, म्हणजे त्यांचं सगळं कपाट सगळं म्हणजे सगळं खाली हे केलेलं आहे त्यांनी. डाळीचे डबे, डाळ सुद्धा खाली सांडलेली आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता सगळ्या डब्यात झाकणं पण उघडे. त्यांनी छोटे छोटे डबे सुद्धा हे बघा, डाळ पण सांडलेली आहे. छोटे छोटे डबे सुद्धा त्यांनी सोडलेले नाही, कारण की त्यांनी सगळं शोधून घेतलं. काय नाही तर बरंचसं नुकसान झालेलं आहे त्यांचंवालं. खूप दुःख म्हणजे रडते आहे त्या पण, रडू लागले त्या पण मग होणारी गोष्ट होणारच होती. त्याच्यामुळे कोणतं तुम्ही पण शेतात राहत असले कोणी पण तर थोडं जाग सुधरा, कारण की आमच्या शेतातच राहतो आम्ही पण. त्याच्यामुळे ही घटना घडलेली आहे. कारण आमच्या गावात बी 2-3 ठिकाणी केलेलं त्यांनी चोऱ्या, एकाच ठिकाणी केली त्यांनी. म्हणजे त्यांच्या आमच्या ह्या शेजारी यांच्या शेजारी का परत एक घर, तिथं पण लॉक तोडलं. त्या घरात फक्त कापूसच होता, त्याच्यामुळे ते त्यांना काही नेलं नाही त्यांनी. परत त्यांच्या पलीकडून परत घर होतं, तिथं पण त्यांनी लॉक तोडून त्या घरात पण त्यांना काही भेटलं नाही. पण मग इथं हे बघा, हे घर येते, इथं पण त्यांना काहीच भेटलं नाही, इथं पण काही भेटलं नाही. फक्त तिथंच त्यांनी चोरी केली. त्यांना जे न्यायचं ते तिथूनच नेलं. माझं एवढंच सांगणं आहे सगळ्याला का तुम्ही जर शेतात असले तर तुम्ही पण जागसूद झोपा, कारण की ना तुमची इथं पण अशी गोष्ट होऊ शकते. त्याच्यामुळं